आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्रामध्ये प्रकरण क्रमांक 3 मागणीचे विश्लेषण हे जे प्रकरण अभ्यासत आहोत, या प्रकरणामध्ये नवीन संकल्पना अभ्यासणार आहोत, ती म्हणजे मागणीतील विचलन. विचलन आणि बदल, लवचिक असे अनेक शब्द अर्थशास्त्रामध्ये आहेत. अर्थशास्त्रीय भाषेमध्ये त्या संकल्पना आहे किंवा ज्या संज्ञा आहे त्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे. पण मागणीतील विचलन अशी एक संकल्पना आहे की विचलन म्हणजेच काय आहे की मागणीतील बदलच आहे, काही अंशी बदलच आहे. म्हणजे मागणी एकतर कमी होते किंवा जास्त होते. ह्या संदर्भातीलच एक ही संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. पण सर्वप्रथम मागणीतील विचलन म्हणजे काय हे आज आपण अभ्यासणार आहोत. तर जेव्हा इतर परिस्थिती, आपण सिद्धांत बघितला, सिद्धांतामध्ये सुद्धा बघितलं की इतर परिस्थिती स्थिर असताना जेव्हा किंमत कमी होते तेव्हा मागणी वाढते आणि जेव्हा किंमत वाढत जाते तेव्हा मागणी कमी होत जाते, असा सिद्धांत आपण बघितला. त्याच पद्धतीने आहे. पण मागणीतील विचलन म्हणजे काय ते समजून घेतल्यानंतर मागणीतील विचलनाचे 2 प्रकार आहे, ते आपल्याला अभ्यासायचे आहे. आता मागणीतील विचलन म्हणजे जेव्हा इतर परिस्थितीत कोणताही बदल होत नाही, म्हणजे इतर परिस्थिती स्थिर असते. मग इतर परिस्थिती म्हणजे कोणती? किंमत सोडता आपण बघितली मागणीवर परिणाम करणारे घटक, लोकसंख्या असेल, उत्पन्न असेल, लोकांच्या आवडीनिवडी असेल, सवयी असेल, त्याला आपण काय म्हणायचं? इतर परिस्थिती. इतर परिस्थिती म्हणजे कोणती? की आवडीनिवडी असतील, आवडीनिवडी, बरोबर आहे की नाही? काहींच्या सवयी असतील, त्यानंतर लोकसंख्या असेल, लोकांचे उत्पन्न असेल, हवामान असेल, बरोबर आहे की नाही? हे जे इतर घटक आहे, या इतर घटकात कोणताही बदल न होता फक्त किंमतीत बदल झाल्यामुळे, किंमतीत बदल झाल्यामुळे काय होतं? मागणीत बदल होतो. मागणीत बदल होतो. तेव्हा त्या बदलाला काय म्हणायचं? मागणीतील विचलन. तेव्हा त्याला काय म्हणायचं? त्या मागणीतील बदलाला मागणीतील विचलन असे म्हणतात. काय बघतोय आपण? मागणीतील विचलन. मागणीतील विचलनाची व्याख्या आपण अभ्यासत आहोत. काय व्याख्या केली? इतर परिस्थिती स्थिर असताना किंवा इतर परिस्थितीत कोणताही बदल न होता. स्थिर म्हणजे काय? कोणताही बदल न होता. मग इतर परिस्थिती म्हणजे काय ते आपण बघणं गरजेचं आहे. इतर परिस्थिती म्हणजे लोकांच्या आवडीनिवडी, लोकसंख्या, त्यानंतर सवय असतील, उत्पन्न असेल, हवामान असेल, भविष्यकालीन अंदाज असेल, हे जे इतर परिस्थिती आहे, या इतर घटकांतील म्हणजे इतर परिस्थिती किंवा त्यालाच इतर घटक देखील म्हणतात. मग या इतर घटकात कोणताही बदल न होता, कोणताही बदल न होता फक्त किंमतीत बदल झाल्यामुळे, किंमतीत बदल झाल्यामुळे मागणीत जो बदल होतो त्याला काय म्हणायचं? मागणीतील विचलन असे म्हणतात. मग मागणीतील विचलन म्हणजे समजलं? मागणीतील विचलन म्हणजे मागणीतील बदलच आहे. विचलन म्हणजे काय आहे? मागणीतील बदलच आहे. पण तो बदल कसा होतो किंवा त्या बदलावर कशाचा परिणाम होतो? किंमतीचा, बरोबर आहे की नाही? किंमतीतील बदल झाल्यामुळे जर मागणीत बदल होत असेल तर त्याला मागणीतील विचलन असे म्हणतात. मग पुढची संकल्पना आहे मागणीतील बदल, तो आपण नंतर अभ्यासणार आहोत. पण आज समजून काय घ्यायचं? इतर परिस्थितीत कोणताही बदल होणार नाही, म्हणजे लोकसंख्या वाढलेली नाही, लोकांचं उत्पन्न वाढलेलं नाही, आहे तेच आहे, आवडीनिवडी त्याच आहे, लोकांच्या सवयी पण त्याच आहे, याच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. ह्या इतर घटक जे आहे ते स्थिर असताना त्यांच्यामध्ये कोणताही बदल न होता जर
किंमत बदलली, म्हणजे यांच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही, तरी पण जर किमतीत बदल झाला आणि त्या किमतीतील बदलामुळे मागणीत बदल झाला तर त्याला मागणीतील विचलन असे म्हणतात. समजलं? मागणीतील विचलन म्हणजे मागणीतील बदल. मग मागणीतील बदल हा किमतीतील बदलामुळे होतो, तो इतर घटकातील बदलामुळे नाही. किमतीतील बदलामुळे मागणीत जो बदल होतो त्याला मागणीतील विचलन असे म्हणतात. मग आता मागणीतील विचलनाचे दोन प्रकार पडतात. मागणीमध्ये जो बदल आहे किंवा मागणीत जे विचलन आहे ते दोन प्रकारे होतं. त्यामध्ये नंबर 1 आहे मागणीचा विस्तार. मागणीचा विस्तार. आणि दुसरा प्रकार आहे मागणीतील संकोच. मागणीतील संकोच किंवा त्यालाच अंकुचन असे म्हणतात. मागणी अंकुचन पावणे म्हणजेच मागणी संकोचणे. मागणीचा विस्तार यालाच प्रसरण म्हणतात. प्रसरण. मग मागणीतील विचलन म्हणजे कळलं. मागणीतील विचलन संकल्पना बघितल्यानंतर आपल्याला मागणीतील विचलनाचे दोन प्रकार अभ्यासायचे आहे. त्यामध्ये नंबर 1 चा प्रकार आहे मागणीचा विस्तार आणि दुसरा मागणीतील संकोच. मग आता मागणीतील विस्तार म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. मग मागणीतील विस्तार म्हणजे इतर घटकांमध्ये आपण अगोदर बघितलं का नाही, कोणताही बदल नाही. इतर घटकांमध्ये कोणताही बदल न होता जेव्हा किंमत कमी होते तेव्हा मागणी वाढते. मग या मागणीच्या वाढीलाच काय म्हणतात? मागणीचा विस्तार. मागणी वाढते यालाच मागणीचा विस्तार असे म्हणतात. मागणीचा विस्तार असे म्हणतात. समजलं? आपण अगोदर व्याख्या बघितली. मागणीतील विचलनाची व्याख्या काय बघितली की इतर घटकात कोणताही बदल न होता. मागणीच्या विचलनाची व्याख्या काय बघितली होती? इतर घटकात कोणताही बदल न होता फक्त किमतीतील बदलामुळे मागणीत जो बदल होतो त्याला मागणीतील विचलन असे म्हणतात. मग मागणीतील विचलनाचे दोन प्रकार आहे, म्हणजे मागणी दोन प्रकारे बदलते, आहे का नाही? मग आता दोन प्रकारे कशी बदलते? एक तर मागणीचा विस्तार होतो म्हणजे मागणी प्रसरण पावते, किंवा दुसरा आहे मागणी संकोचते किंवा अंकुचन पावते. अशा दोन प्रकारचे विचलन मागणीत आहे. म्हणजे जो चढ उतार आहे तो दोन प्रकारचा आहे. मग त्यामध्ये एक आहे मागणीचा विस्तार. मग मागणीचा विस्तार म्हणजे काय? इतर घटकात कोणताही बदल न होता. इतर घटक म्हणजे कोणते बघितले आपण? लोकांच्या आवडी निवडी, सवयी, लोकसंख्या, उत्पन्न, हवामानाचा अंदाज, भविष्यकालीन अंदाज, बरोबर आहे का नाही? ह्या ज्या इतर घटक आहे किंवा इतर परिस्थिती आहे याच्यात कोणताही बदल नाही आहे. पण तरी असं असतानाही, इतर घटकात कोणताही बदल नाही असं असतानाही जेव्हा किंमत कमी होते, वस्तूची किंमत कमी होते आणि त्या कमी किमतीमुळे, किंमत कमी झाल्यामुळे जेव्हा मागणी वाढते तेव्हा त्याला मागणीचा विस्तार असे म्हणतात. बरोबर आहे की नाही? आहे तेच आहे उत्पन्न, लोकांचं उत्पन्न आहे तेच आहे. लोकसंख्या कोणत्या पद्धतीनं समजा वाढत नाही किंवा लोकसंख्येचा विस्फोट होत नाही आहे. लोकांच्या आवडीनिवडीत बदल नाही, लोकांच्या सवयीत बदल नाही, भविष्यकाळाचा कोणताही अंदाज नाही. या सर्व गोष्टी असताना जर एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली, उदाहरणार्थ साखर आहे, जर लोकांची चहा पिण्याची सवय आहे तीच आहे, कोणतीही बदल झालेला नाही, सवय आहे तीच आहे,
चहा घेण्याची लोकांची सवय आहे, बरोबर आहे की नाही, म्हणजे तिच्यात कोणताही बदल झालेला नाही, अचानक सवय लागलेली नाही. अशा वेळेस सवयीमध्ये तर बदल झालेला नाही, म्हणजे इतर घटकामध्ये बदल झालेला नाही. अशा वेळेस जर साखरेची किंमत कमी झाली, काय झालं, साखरेची किंमत कमी झाली आणि साखरेची किंमत कमी झाल्यामुळे मागणीचा नियम काय सांगतो, किंमत कमी झाली की मागणी वाढते. मग सवय आहे तीच आहे, चहाची सवय आहे, कोणाला बदल झालेला नाही. पण आज जर साखरेची किंमत कमी झाली तर ज्यावेळेस साखरेची मागणी वाढते तेव्हा त्या वाढीला मागणीचा विस्तार असे म्हणतात. मग काय म्हणायचं, अशा वेळेस साखरेच्या मागणीचा विस्तार झालेला आहे, कारण सवयी आवडीनिवडी आहे तशाच आहे, फक्त काय झालं, साखरेची किंमत कमी झाली म्हणून काय झालं, साखरेच्या मागणीत वाढ झाली. मग त्या झालेल्या वाढीला मागणीचा विस्तार असे म्हणतात. हेच आपल्याला आकृतीवरून देखील सांगता येतं. हेच आपल्याला काय करता येतं, आकृतीवरून सांगता येतं. आपण आकृती इकडे काढूया. हा य अक्ष आहे आणि हा क्ष अक्ष आहे. आपल्याला माहित आहे आपण अक्ष अक्षावर मागणी दाखवतो, बरोबर, सिद्धांतात तेच दाखवलं. त्यानंतर अ या अक्षावर वस्तूची किंमत दाखवली, बरोबर आहे की नाही. मग आता एक मूळ किंमत दाखवायची. एक काय करायची, मूळ किंमत. समजा किंमत क आणि मागणी म, ही काय आहे, मूळ किंमत आणि मूळ मागणी, हे आपण काय करायची, आधी काढून घ्यायची. मग आता इथं काय सांगितलं, जेव्हा किंमत कमी होते तेव्हा मागणी वाढते. मग किंमत क वरून क एक एवढी जर कमी झाली, कमी होणं म्हणजे खाली येणं, बरोबर आहे की नाही, क वरून क एक एवढी जर कमी झाली तर त्यावेळेस मागणी काय होते, वाढते. मग म वरून म एक एवढी काय झालेली आहे, वाढलेली आहे. मग जर यांचे बिंदू जर आपण जोडले, जर बिंदू जोडले आणि या दोन्हींचा जर आपण वक्र काढला तर आपल्याला मागणी वक्र खालच्या दिशेने जाताना दिसतो. मागणीचा विस्तार दाखविणारा जो वक्र आहे, मागणी विस्ताराचा वक्र, तो खालच्या दिशेने जाताना दिसला. कारण आपला मूळ बिंदू स, इथं काय आहे, किंमत क असताना मूळ मागणी किती होती, म, त्यांची आपण जोडला असता आपल्याला स बिंदू मिळाला, बरोबर आहे की नाही. मग जेव्हा वस्तूची किंमत कमी झाली, क वरून क एक एवढी झाली, आहे की नाही, इतर घटकात कोणताही बदल झाला नाही, फक्त साखरेची किंमत क वरून क एक एवढी कमी झाली, त्यावेळेस लोकांनी काय केली, मागणी वाढवली, म वरून म एक एवढी वाढवली. मग मूळ आपला बिंदू स होता, मग आपल्याला इथं कोणता मिळाला, स एक, स एक हे बिंदू मिळाला. मग स पासून स एक कडे जाणारा मागणी वक्र म्हणजे तो खालच्या दिशेने काय करतो, सरकतो. म्हणून त्याला काय म्हणायचं, मागणीचा विस्तार. मग आणखीन एक वाक्य तुम्हाला चुकी बरोबरसाठी येऊ शकतं, मागणीचा विस्तार दर्शविणारा मागणी वक्र हा मूळ मागणी वक्रापासून खालच्या दिशेने सरकतो. असं जर आलं तर बरोबर, आणि जर असं लिहिलं वरच्या दिशेने सरकतो तर ते चुकीचं. ते काय आहे, संकोच दर्शविणारा वक्र आहे. मग आता पहिला प्रकार आहे मागणीतील विचलनाचा, तो काय आहे, मागणीचा विस्तार. ते आपल्या लक्षात आलेलं आहे. मग मागणीचा विस्तार म्हणजे काय हे तुम्ही लक्षात घेतलेलं असेल, बरोबर की नाही. इतर घटकात कोणताही बदल झालेला नाही तरी पण वस्तूच्या किमतीत कमी झाली वस्तूची किंमत, आणि ती वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे जी मागणी वाढते त्यालाच काय म्हणतात, मागणीचा विस्तार असे म्हणतात. मग मागणीचा विस्तार दर्शविणारा मागणी वक्र हा मूळ मागणी वक्राच्या खालच्या दिशेने जाणारा असतो किंवा खाली सरकतो. लक्षात आलं. मग आता दुसरा प्रकार आहे मागणीचा संकोच. मागणीचा विस्तार तुम्हाला आकृतीवरून देखील समजला.
आता मागणीचा संकोच. संकोच किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, आंकुचन. फरक स्पष्ट करण्यासाठी सुद्धा 2 मार्काला तुम्हाला येणार आहे. मग फरक 2 मार्काला आल्यानंतर मागणीचा विस्तार आणि मागणीचा संकोच त्यांच्या व्याख्या तुम्हाला टाकणं परफेक्ट गरजेचं आहे. व्याख्या टाकल्यानंतर जे वक्र आहे मागणीचा विस्तार आणि मागणीचा संकोच तो सुद्धा तुम्हाला दर्शविणं गरजेचं आहे. मग आता आपल्याला दुसरा प्रकार काय बघायचा आहे, मागणीचा संकोच. आता जशी मागणीच्या विस्ताराची व्याख्या आपण अभ्यासली तशी मागणीचा जो संकोच आहे किंवा मागणीचं आंकुचन कशाला म्हणायचं, मागणी संकोचन कशाला म्हणायचं, मागणीतील आंकुचन म्हणजे काय, तर इतर घटकामध्ये कोणताही बदल न होता काय करायची व्याख्या तीच आहे, पण थोडासा बदल आहे बघा. मी व्याख्या मुद्दाम म्हणून तीच ठेवली, तुम्हाला पाठांतरासाठी सुद्धा किंवा तुलना करण्यासाठी अगदी सोपं जाणार आहे. विस्ताराची व्याख्या काय होती, इतर घटकामध्ये कोणताही बदल न होता जेव्हा किंमत कमी होते तेव्हा मागणी वाढते, याला काय म्हणायचं, मागणीचा विस्तार असे म्हणतात. मग आता मागणीचा संकोच कशाला म्हणायचं, इतर घटकामध्ये कोणताही बदल न होता, हे वाक्य तर तेच राहणार आहे. जेव्हा किंमत वाढते, आता काय म्हणायचं, किंमत वाढते किंवा किमतीत वाढ होते, किमतीत वाढ होते. मग आता किंमत वाढल्यावर मागणी कशी होते रे, कमी होते. कारण काय, मागणीचा नियम. किमतीत वाढ होते तेव्हा मागणी घटते, मागणी घटते. यालाच मागणीतील संकोच, यालाच मागणीतील संकोच असे म्हणतात, मागणीतील संकोच असे म्हणतात. जसं विस्ताराची व्याख्या आपण बघितली ते संकोचाची आहे. इतर घटक तर स्थिर आहे, आवडीनिवडीत बदल नाही, सवयीत बदल नाही, लोकसंख्येत बदल नाही, भविष्यकालीन अंदाज कोणताही बदललेला नाही. म्हणजे अशा पद्धतीने इतर जे घटक आहे त्यांच्यामध्ये कोणताही बदल न होता फक्त किमतीत बदल झाल्याने मागणीत जो बदल होतो त्याला मागणीतील विचलन म्हणतात. विचलनाचे प्रकार 2, एक विस्तार, 2 संकोच. संकोचाची व्याख्या, इतर घटकामध्ये कोणताही बदल न होता जेव्हा किंमत वाढते किंवा किमतीत वाढ होते तेव्हा मागणी घटते, यालाच मागणीचा संकोच असे म्हणतात. आता समजा उदाहरणार्थ सवय आहे तीच आहे, लोकांच्या सवयीमध्ये बदल झालेला नाही, चहाची सवय आहे तीच आहे, बरोबर आहे की नाही. मग अशा वेळेस जर अचानक किंमत वाढली, साखरेची किंमत जर वाढली तर लोक काय करणार आहे, मागणी थोडीशी कमी करणार आहे. सवय तर आहेच आहे पण काय करायचं नाही का, थोडेफार प्रमाणात आता किंमत वाढलेली आहे म्हणून थोडीफार साखरेची मागणी कमी होणार आहे. मग जेव्हा किंमत वाढल्यामुळे मागणी कमी होते मग या कमी होण्याला मागणीचा संकोच असे म्हणतात. ते आपल्याला आकृतीवरून सुद्धा दाखवता येईल. मग आपण अ या अक्षावर किंमत दर्शवली, क्ष अक्षावर मागणी दाखवली आणि आपली मूळ किंमत, मूळ मागणी दाखवून घ्यायची, बरोबर आहे की नाही. मूळ किंमत क, मूळ मागणी म, बरोबर आहे की नाही. यांचे बिंदू जोडायचे, स बिंदूमध्ये यांना काय करायचं, ह्यो जो बिंदू मिळतो याला स बिंदू नाव देऊन टाकायचं. ही मूळ किंमत, ही मूळ मागणी, बरोबर आहे की नाही. मग आता आपल्याला काय करायचं आहे, संकोच दाखवायचा आहे, मागणीचा संकोच, मागणीचा संकोच. आता संकोच होणे म्हणजे काय, मागणी कमी होणे. पण कशामुळे कमी होते, किंमत वाढल्यामुळे कमी होते, त्याला मागणीचा संकोच म्हणायचा. आता मूळ किंमत आणि मूळ मागणी सबिंदू आपल्याला मिळाला. आता काय दाखवायचं, मागणीचा संकोच. चला व्याख्येकडे. काय व्याख्या, जेव्हा किमतीत वाढ होते म्हणजेच मूळ किमतीपेक्षा किंमत वाढलेली आहे, क वरून क2 एवढी वाढलेली आहे. किंमत मूळ किंमत क असताना की क होती, बरोबर की नाही, थोडीशी वाढलेली आहे, क वरून क2 एवढी वाढली असता मागणी काय होते रे, मागणी कमी होते किंवा घटते. मग म वरून म2 एवढी काय झालेली आहे, कमी झालेली आहे. मग आपण क2 आणि म2 जर जोडले तर आपल्याला एक बिंदू मिळतो, त्याला आपण नाव देऊन टाकायचं स2 किंवा स2, बरोबर आहे की नाही.
आणि जेव्हा मूळ सबिंदू आणि आत्ता मिळालेला बिंदू जर आपण जोडला असता तर आपल्या असं लक्षात येईल की मागणीतील संकोच दर्शविणारा मागणी वक्र हा मूळ मागणी वक्राच्या वरच्या दिशेने सरकतो. मागणीचा संकोच दर्शविणारा हा मागणी वक्र काय होतो, वरच्या दिशेने जाताना आपल्याला दिसतो किंवा वरच्या दिशेने सरकतो. आलं लक्षात. मग आपण अगोदर काय बघितलं होतं रे, मागणीचा विस्तार दर्शविणारा जो मागणी वक्र होता तो मूळ बिंदूपासून खालच्या दिशेने सरकत होता, कारण मागणीत वाढ दाखवत होते. पण इथं काय आहे, मागणीत घट आहे म्हणून तो काय झाला, वरच्या दिशेने सरकतो. आलं लक्षात. मग आकृतीवरून स्पष्टीकरण करायचं म्हटलं काय करावं लागेल, अक्ष अक्षावर मागणी दर्शविली असून अय अक्षावर किंमत दर्शविली आहे. मूळ किंमत क असताना मूळ मागणी म इतकी होती तेव्हा आपल्याला सबिंदू मिळाला. मग जेव्हा वस्तूची किंमत इतर घटक स्थिर असताना वस्तूची किंमत वाढते म्हणजेच क वरून क2 एवढी वाढते तेव्हा मागणी म वरून म2 एवढी कमी होते आणि यांचे बिंदू जोडले असता S2 किंवा S2 हा बिंदू आपल्याला मिळाला. मग मूळ स बिंदूपासून S2 बिंदूकडे जेव्हा मागणी वक्र जातो तेव्हा असं निदर्शनास येतं की तो मागणी वक्र वरच्या दिशेने जाताना आपल्याला दिसतो. मग यालाच मागणीचा संकोच असे म्हणतात. अशा पद्धतीनं मागणीतील विचलन म्हणजे काय, मागणीतील विचलनाचे प्रकार दोन, एक मागणीतील विस्तार आणि दुसरा मागणीतील संकोच, हे आकृती आणि व्याख्यावरून आपल्याला व्यवस्थितपणे स्पष्ट करता येते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ही संकल्पना अभ्यासलेली आहे. पुढच्या लेक्चरमध्ये मागणीतील बदल नावाची जी संकल्पना आहे, हे विचलन आहे, पुढची संकल्पना मागणीतील बदल याच्याशीच तुलनात्मक आहे. त्यामुळे फारसं काय अवघड नाही, फक्त दोन्हींची तुलना करून तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. मग मागणीतील बदल जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. तोपर्यंत येथेच थांबूया.